हॅलो एव्हरीवन. आपण ह्या व्हिडिओमध्ये राईट ऑफ प्रिएम्पशन जो आहे अंडर मुस्लिम लॉ ॲज वेल ॲज हिंदू लॉ तो बघणार आहोत. आता प्रिएम्पशन म्हणजे मुळात काय? तर प्रिएम्पशन काय आहे की सपोज म्हणजे एक शॉर्टमध्ये आपण आधी समजून घेऊयात की प्रिएम्पशन काय आहे. की सपोज आता हे घर आहे, ठीक आहे. ह्या घराच्या शेजारी हे एक दुसरं घर आहे. आता हे घर सपोज विकलं गेलं दुसरं कोणाला, आणि हे विकत असताना ह्या घराच्या मालकाला त्या ठिकाणी विचारण्यात नाही आलं, ठीक आहे. तर मग हा राईट टू प्रिएम्पशन जो आहे एक्सरसाइज करू शकतो. म्हणजे ज्या नव्या मालकाने हे घर घेतलेलं आहे त्याच्या शूजमध्ये हा स्टेप इन करणार. मीन्स दिस पर्सन विल बी गिवन द राईट टू बाय दिस हाऊस, दिस पर्टिक्युलर प्रॉपर्टी. पण मग इथे काही कंडिशन्स आहे की ज्या अमाऊंटला याने हे घर याला विकलं आहे तीच अमाऊंट याने सुद्धा द्यायला हवी. त्याच्यापेक्षा कमी असेल तर तसं त्याला करता येणार नाही. नाव प्रिएम्पशन काय आहे? प्रिएम्पशन इन विलेज कम्युनिटीज इन ब्रिटिश इंडिया हॅड इट्स ओरिजिन इन द मोहम्मदियन लॉ. ठीक आहे. आता हा लॉ कुठून आला? तर हा लॉ जो आहे हा मुघल रूलर्स ज्यावेळेस इंडियामध्ये आले ना, तर ह्या मुघल लोकांकडनं हा लॉ इंडियामध्ये आला. इंडियामध्ये अशी कुठलीही आधी कस्टम नव्हती. सो लॉ ऑफ प्रिएम्पशन जो आहे आपण म्हणू शकतो की कोणी इंट्रोड्यूस केलेला आहे, तर हा मोहम्मदियन्स जे आहे म्हणजे जे मुस्लिम लोक आहेत यांनी हा लॉ आपल्या कंट्रीमध्ये इंट्रोड्यूस केला. आता हा म्हणजे ही जी कन्सेप्ट आहे ह्या पद्धतीची ही हिंदू लोकांनाही आवडली, आणि त्यामुळे हिंदू लोकांनी सुद्धा हे प्रिएम्पशनची जी कस्टम आहे ही त्यांनी अडॉप्ट केली फॉर द पर्पज ऑफ कन्व्हिनियन्स. आता प्रिएम्पशन जो आहे हा काय आहे? इट इज द राईट possessed by owner of immovable property to acquire another immovable property for a price which it has been sold to another person. म्हणजे मी जसं सांगितलं मगाशी की प्रिएम्पशन काय आहे? एक इट इज द राईट possessed by owner of immovable property. ओके. एखादा इमूवेबल प्रॉपर्टीचा जो ओनर आहे याचा हा राईट आहे कशाकरता? टू अक्वायर इमूवेबल प्रॉपर्टी. ओके. ही इमूवेबल प्रॉपर्टी अक्वायर करण्याचा त्याचा तो राईट आहे. विच हॅज बीन सोल्ड टू अनदर पर्सन. ही प्रॉपर्टी दुसऱ्या पर्सनला सेल आउट केलेली ही प्रॉपर्टी त्याला अक्वायर करण्याचा, बट कसा? फॉर अ प्राईज, म्हणजे प्राईस त्या ठिकाणी पे करायला लागणार. नाव इथे हा जो लॉ आहे बेसिकली हा कस्टमरी प्रकारचा लॉ आहे. द कस्टमरी लॉ ऑफ प्रिएम्पशन ॲप्लिकेबल टू नॉन मोहम्मदियन वेअर इट इज परमिटेड बाय कस्टम. मग हा नॉन मोहम्मदियन म्हणजे काय? जे मुस्लिम नाही आहेत अशा लोकांवर सुद्धा अप्लाय होणार, पण कधी? जेव्हा त्या कम्युनिटीमध्ये त्या पर्टिक्युलर विलेजमध्ये तशी काही कस्टम असेल. मुळात का बरं हा अशा पद्धतीचा राईट जो आहे तो इंट्रोड्यूस झाला? आता काय असतं बघा, जेव्हा आपण सोसायटीमध्ये राहत असतो, आता आपण समजूयात की ही अशी आपली सोसायटी आहे आणि ह्या सोसायटीमध्ये अनेक लोकांची घरं आहेत, आणि सोसायटीमध्ये राहत असताना म्हणजे एका विशिष्ट समाजामध्ये एका विशिष्ट वर्तुळामध्ये जेव्हा राहतो तर कुठे ना कुठे आपले एकमेकांशी काय आहे? संबंध जुडले जातात. म्हणजे जरी आपण रोजच्या रोज त्यांच्याशी बोलत नसू, भेटत नसू, पण आपल्याला माहीत असतं की अरे आपल्या एरियामध्ये अमुक अमुक ही व्यक्ती राहते, ती व्यक्ती राहते, अँड वी नो एव्हरीथिंग अबाउट इच वन ओव्हर हिअर. आपले जे शेजारचे असतात हे सगळे, आणि ते कधी पण म्हणजे आता त्यांच्याशी कसं आहे की आपले घनिष्ठ नाते आपण म्हणतो ना घरोबा असा होऊन जातो. आणि त्या ठिकाणी जर अचानक असं कोणी स्ट्रेंजर आला, ठीक आहे, एखादी अनोळखी व्यक्ती आली आपल्या लोकॅलिटीमध्ये, तर आपल्याला भीती वाटते. भीती इन द सेन्स की माहीत नाही हा कोण आहे, कुठून आला आहे, कसा आहे, आणि याच्या येण्याने आपल्या कम्युनिटीची हार्मनी जी आहे ती डिस्टर्ब नको व्हायला. जनरली बघा एक विशिष्ट जातीचे किंवा धर्माचे लोक जे आहे एखाद्या ठिकाणी राहतात तेव्हा ऑलमोस्ट त्यांचा जीवन जगण्याचा जो एक तरीका असतो, द वे ऑफ लिव्हिंग लाईफ, इट इज समवेअर सेम. देअर कल्चर, देअर हॅबिट्स अँड सो ऑन, इवन देअर इटिंग पॅटर्न्स अँड ऑल. ओके.
पण जेव्हा एखादा थर्ड पर्सन तिथे इंट्रोड्यूस होतो, तर तिथे कुठे ना कुठे त्या थर्ड पर्सनच्या इंट्रोडक्शनमुळे, म्हणजे एखाद्या आउटसाइडरच्या इंट्रोडक्शनमुळे यांचं वे ऑफ लिव्हिंग वगैरे जे आहे कुठे ना कुठे डिस्टर्ब होतं, कारण की त्याचं कल्चर वेगळं असतं, त्याच्या ईटिंग हॅबिट्स वेगळ्या असतात. आता सपोज एखादी अशी सोसायटी की जिथे सगळे व्हेजिटेरियन लोक राहतात आणि अचानक एखादा नॉन व्हेजिटेरियन तिथे जर आला, तर ऑब्व्हियसली ह्या लोकांना कुठे ना कुठे डिस्टर्बन्स होतं वगैरे, म्हणजे नाही आवडत बेसिकली. तो खरं तर ज्याला त्याला जे काय खायचं आहे तो अधिकार आहे, पण पूर्वीच्या काळी कसं होतं की बेस्ड अपॉन अ पर्टिक्युलर रिलिजन किंवा कास्ट असं सोसायटीज त्या ठिकाणी होत्या, म्हणजे वसाहती अशा असायच्या. आणि इथे कोणीतरी अगदी तिराहित व्यक्ती आपल्या शेजारी येऊन राहू नये याच्याकरता मग हा प्रियम्शनचा राईट होता ह्या मुस्लिम कम्युनिटीमध्ये, की इन्स्टेड ऑफ परमिटिंग सम स्ट्रेंजर पर्सन इन टू युअर लोकॅलिटी, लेट द नेबर ओनली बाय युअर प्रॉपर्टी. सो आता याचं मीनिंग अँड डेफिनेशन काय आहे? इट इज अ राईट टू टेक पोझेशन ऑफ प्रॉपर्टी सोल्ड टू अनादर बाय पेईंग अ प्राइस सिमिलर टू दॅट सेटल्ड ऑर पेड बाय द परचेसर. काय आहे? मगाशीच म्हटलं हा राईट आहे टू टेक पोझेशन ऑफ प्रॉपर्टी जी ऑलरेडी विकली गेलेली आहे. ओके, आणि सिमिलर प्राईस पे करायची असते जितकी त्या परचेसरने पे केलेली आहे. Now, a person who is entitled to claim the right is called the shafi or preemptor. हां, याला बघा मोहम्मदियन लॉमध्ये शुफा असं म्हणतात. प्रिएम्पशनला शुफा म्हणतात. जर परीक्षेमध्ये तुम्हाला शुफा असं विचारलं तर तुम्ही कन्फ्यूज नाही व्हायचं आहे. शुफा म्हणजेच प्रिएम्पशन, ठीक आहे, राईट ऑफ प्रिएम्पशन. मग आता ज्या व्यक्तीला, म्हणजे ज्या व्यक्तीकडे असा हा क्लेम करण्याचा राईट आहे, द पर्सन हू इज एंटायटल टू क्लेम द राईट ओके टू बाय दॅट प्रॉपर्टी. जसं मगाशी आपण पाहिलं की हे शेजारी आहे, हा व्यक्ती इथे राहतो, याच्या शेजारची प्रॉपर्टी जर विकली आहे कोणाला, तर हा इथे प्रिएम्पशनचा राईट एक्सरसाइज करू शकतो. तो ती प्रॉपर्टी स्वतः बाय करू शकतो, परचेस करू शकतो. सो अशा व्यक्तीला शफी म्हटलं जातं किंवा प्रिएम्प्टर असं म्हटलं जातं. ऑब्जेक्ट काय आहे? सो द लिटरल मिनिंग ऑफ प्रिएम्पशन काय आहे? कंजंक्शन. प्रिएम्पशनचा लिटरल मिनिंग काय होतो? कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय? की कंजंक्शन इज की जिथे दोन गोष्टी जोडल्या जात आहेत. ओके, सो लिटरल मिनिंग शब्दशः अर्थ प्रिएम्पशनचा कंजंक्शन होतो. अँड इट्स बेसिस लाईज इन द कंजंक्शन विथ द लँड इज सोल्ड, विथ द लँड सोल्ड. ओके, कंजंक्शन कशाच्या संदर्भात? जी लँड सेल आउट केली आहे, म्हणजे जी इमूवेबल प्रॉपर्टी, म्हणजे तुमच्या घराला लागून दुसरं घर आहे, तुमच्या जमिनीला लागून दुसऱ्याची जमीन आहे. तो इन्स्टेड ऑफ गिविंग टू समवन एल्स यू शुड हॅव आस्क्ड मी फर्स्ट, अँड बिकॉज यू हॅव नॉट आस्क्ड मी, तो ठीक आहे, इथं नवीन कोणीतरी आला ना, याने तुला किती पे केलं, चल मी पण तितकंच तुला पे करतो आणि ही जागा मला दे. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा राईट आहे. नाव preemption, the rule of preemption aims at the checking of difficulties and inconvenience which may cause or result to the families and communities from any stranger as a mere neighbor. म्हणजे काय की त्या ठिकाणी सोसायटीला किंवा आसपास राहणाऱ्या फॅमिलीजला, त्या कम्युनिटीला इनकन्व्हिनियन्स होऊ नये, डिफिकल्टी होऊ नये, की आपल्या शेजारी नेमकं कोण येऊन राहतं आहे काय माहीत नाही, त्याचा कोणतरी अगदी अननोन पर्सन आला आहे, तर अशी त्यांच्यामध्ये काही भीतीही नसावी आणि त्यांना काही इनकन्व्हिनियन्स नाही व्हावं याच्याकरता हा राईट आहे. आता बघा आजच्या डेटमध्ये कसं आहे ना, की पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे वगैरे असल्या गोष्टी आहेत, अँड आय डी हे ते. आधी हे सगळं नव्हतं ना. आता आपल्याकडे बघा सपोज आपल्या घरकामासाठी पण आपण कोणाला त्या ठिकाणी हेल्प म्हणून जर कामावर ठेवतो आहे, आपल्या ऑफिसमध्ये कुणाला कामाला ठेवतो आहे, तर आपल्याला माहीत असतं, इवन अगदी आपली प्रॉपर्टी जेव्हा आपण रेंटवर देत असतो, तो वी नो की हा पर्सन कोण, कुठून, कसल्या बॅकग्राऊंडचा आहे का, कारण की आपण पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे ह्या गोष्टी करून घेत असतो. पण पूर्वीच्या जमान्यात हे सगळं नव्हतं, आणि नेमका कोण कोणत्या गावावरून आलेला आहे, तो बहुरूपी आहे की काय आहे, तो कसा आहे काय नाही आहे, त्याचे अँटीसिडेंट्स काय, म्हणजे त्याची एक पार्श्वभूमी काय, हे माहीत नसायचं. आणि त्याच्याकरता हा लॉ जो आहे तो उदयास आलेला आहे. आणि त्यातल्या त्यात मग हा जो समाज आहे त्यातल्या त्यात म्हणजे मुस्लिम समाज, तर ह्याच्यामध्ये पर्दानशीन महिला असतात,
मग ह्या पर्दानशीन महिलांना कुठलंही इन्कन्व्हिनियन्स नाही व्हावा, कुठला ट्रबल नाही व्हावा बाहेरच्या एखाद्या व्यक्तीमुळे, तर त्याच्याकरता हा लॉ जो आहे त्यांनी डेव्हलप केलेला आहे. म्हणजे हा रूल बेसिकली त्यांनी जो आहे तो डेव्हलप केला आहे. नाव इथे पंजाब हायकोर्ट इन उत्तम सिंग वर्सेस करतार सिंग, त्याच्यात काय सांगितलं, राईट ऑफ प्रिएम्पशन कशावर बेस्ड आहे, टू प्रिझर्व इंटिग्रिटी ऑफ विलेज अँड विलेज कम्युनिटी. त्यानंतर फ्रॅगमेंटेशन अवॉइड करणं होल्डिंगचं. बघा की आता ही जमीन आहे, ह्या 2 जमिनी आहे आणि ह्याच मालकाला जर ती पहिले ऑफर केली, म्हणजे ह्याच मालकाने ही पण जमीन घेतली, तर काय होतं, ह्या जमिनीचे म्हणजे ती जमीन कन्सॉलिडेट झाली, तिचं फ्रॅगमेंटेशन नाही झालं. आपल्याकडे बघा तुकडेबंदीचे पण कायदे आहेत. आता ही जर आणखीन कोणाला विकली, त्याचे आणखीन तिथे भाग पडले, तर ते फ्रॅगमेंट्स त्या ठिकाणी होतात जमिनीची. तर फ्रॅगमेंटेशन जे आहे ते अवॉइड होतं. देन लिटिगेशन कमी होतं आणि प्रायव्हेट आणि पब्लिक डिसेन्सी मेंटेन राहते. कारण की आपण जरी म्हणतो द मोर द मेरियर, पण जितकी जास्त लोक त्या ठिकाणी येणार, म्हणजे आता इथे याचा शेजारचा कोणीतरी अननोन पर्सन आला, देर आर चान्सेस की यांच्यामध्ये काहीतरी तू मेमे होणार, काही वाद होऊ शकतात आणि त्याच्यामुळे इट्स बेटर की फर्स्ट यू ऑफर द नेबर ओव्हर देअर. मग आता हे कोण कोण एंटायटल्ड आहे हा राईट जो आहे प्रिएम्पशनचा तो एक्सरसाइज करण्यासाठी. ठीक आहे, तर इथे प्रकार दिलेले आहे बघा, शफीए शरीक, शफीए खलीद आणि शफीए जार. आता शफीए शरीक म्हणजे काय, जो पार्टनर आहे किंवा को शेअरर आहे. म्हणजे तुमचं आता ही एक प्रॉपर्टी आहे आणि ह्या प्रॉपर्टीमध्ये हे 2 जण पार्टनर आहे. मग ह्या व्यक्तीला जर याचा शेअर विकायचा याच्या प्रॉपर्टीमधला, तर हा जो पर्सन आहे, म्हणजे आता हे दोघंही को शेअरर आहे ना, मग हा पण को शेअरर आहे, ह्या को शेअररचा राईट आहे. म्हणजे हा पर्सन त्या ठिकाणी हा राईट जो आहे एक्सरसाइज करू शकतो. शफीए खलीद म्हणजे हू आर एन्जॉईंग द राईट ऑफ इजमेंट बाय वे ऑफ राईट टू वॉटर, वे वगैरे वगैरे, म्हणजे जिथे कॉमन राईट शेअर करतात. आता इजमेंटरी राईट्स म्हणजे काय, कॉमन राईट्स, की कॉमन रस्ता आहे तुमचा ये जा करण्याचा, किंवा कॉमन सोर्स ऑफ वॉटर जो आहे तुम्ही तो यूज करताय, मग तेव्हा त्याला म्हणतात शफीए खलीद. शफीए जार, आता शफीए जार यांनी दिलेलं नाही आहे इंग्लिशमध्ये, ते आपण समजून घेऊ जसं जसं आपण पुढे जाऊ तसं. शफीए जार, ओके, लेट मी ओनली एक्सप्लेन. इथे नाही दिलं आहे, बट शफीए जार म्हणजे नेबर असतो बेसिकली, की अगदी तुमच्या भिंतीला लागून ज्याचं घर आहे, तुमच्या जागेच्या बांधाला लागून ज्याचा बांध आहे, तर असा झाला शफीए जार. आता प्रिएम्पशनचा राईट नेमका कसा एक्सरसाइज करायचा असतो, की बाबा आपल्या शेजाऱ्याने घर तर विकून टाकलं, कोणाला प्रॉपर्टी विकून टाकली, मग जसं ज्या मिनिटाला तुम्हाला समजतं, आता एक लक्षात घ्या, प्रॉपर्टी ऑलरेडी सेल आउट झालेली असते. हां, इथे प्रॉपर्टी सेल आउट झाल्यानंतर हा राईट आहे की पुन्हा ती प्रॉपर्टी तुम्हाला मिळेल, जी कुठल्या थर्ड पर्सनला गेलेली आहे. तर याच्यामध्ये जी फर्स्ट स्टेज आहे ती आहे तलबी मुवासिबत. तलबी मुवासिबत. आता समजा तुम्हाला हे नाव लक्षात नाही राहिलं, तर काय आहे, तुम्ही काय लक्षात ठेवायचं, इमिजिएट डिमांड. ठीक आहे, तलबी मुवासिबत म्हणजे काय, इमिजिएट डिमांड. म्हणजे याचा लिटरल मिनिंग काय होतो, की एकदम तुम्ही एखादी व्यक्ती नाही का एकदम उछल के बात करणं ज्याला आपण म्हणतो, आणि जोरात ओरडणं, की इतका एखाद्या गोष्टीचा तुम्हाला शॉक बसतो किंवा एक्साइट होता तुम्ही, की एकदम असं लिटरली उडी मारणे आणि जोरात ओरडणे, असा त्याचा अर्थ होतो. मग तलबी मुवासिबतमध्ये म्हणजे किंवा इमिजिएट डिमांड जी आहे, इथे काय होत असतं, की तो जो प्रिएम्प्टर आहे त्याने इमिजिएटली क्लेम करायचा आहे. कोणाकडे क्लेम करणार, जो त्याचा मूळ ओनर होता, ती प्रॉपर्टी विकण्याच्या आधी त्याचा जो मूळ ओनर होता त्याच्याकडे डिमांड करायची. आपण हे कधी करायचं आहे, जसं त्याला इन्फॉर्मेशन भेटते सेलची, इमिजिएटली त्याने राईट क्लेम करायचं. हे नाही की आज बाबा सेल झाला आहे आणि त्याला माहीत पडलं आहे की सेल झाला आहे आणि तो 6 महिन्यांनी मग राईट एक्सरसाइज करतो आहे, असं नाही, इमिजिएटली. मग डिमांड देअरफॉर इम्प्लाइज प्रॉम्प्ट ॲक्शन बाय प्रिएम्प्टर. ठीक आहे, आता इथे काय हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की डिमांड नेमकी कशी करायची, म्हणजे रूल फॉर्मॅट दॅट इज नॉट गिवन, कुठल्या फॉर्ममध्ये करायची.
ठीक आहे. तर ते तुम्ही बोलून करू शकता, लिहून करू शकता, कशी पण करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट इज तलबी इशाद किंवा याला इस्तिशाद असं पण म्हटलं आहे. तर तलबी इशाद म्हणजे काय आहे, याला कन्फर्मेटरी डिमांड असं म्हटलं जातं. एक आहे इमिजिएट डिमांड, दुसरं कन्फर्मेटरी डिमांड. म्हणजे इथं काय करायचं असतं बघा, की याला प्रिएम्प्टर जो आहे त्याने विथ लिस्ट पॉसिबल डिले त्याने अफर्म करायचा आहे त्याचा क्लेम. ठीक आहे, बाय रेफरिंग टू हिज फर्स्ट डिमांड. म्हणजे त्याने सांगायचं आहे की मी पहिली डिमांड पण केली आहे आणि इदर इन द प्रेझन्स ऑफ वेंडी ऑर वेंडर or on the premises being subject of sale in the presence of two witnesses called upon here to hear the demand of preemptor. ह्या स्टेजवर त्याला 2 विटनेसेस जे आहे ते घेऊन जायला लागतात सोबत. पहिल्या स्टेजला कुठलेही त्या ठिकाणी विटनेसेसची गरज नाही, दुसऱ्या स्टेजला विटनेसेस या ठिकाणी लागतात. ठीक आहे, आणि विटनेसेस प्रेझेंट असणं या ठिकाणी खूप गरजेचं आहे. विटनेसेस प्रेझेंट नसतील तर ती डिमांड जी आहे केलीच नाही असा त्याचा अर्थ होतो. नाव नेक्स्ट इज तलबी इशाद. नाही, हे झालं तलबी इशाद झालं. तलबी तमलिक किंवा डिमांड ऑफ पोझिशन. आता इथे ॲक्च्युली लीगल जे आहे ॲक्शन ती सुरू होते. पहिली डिमांड केली, दुसरी डिमांड केली आणि तरीसुद्धा जर त्याला अजूनपर्यंत त्या प्रॉपर्टीचं पोझिशन दिलेलं नसेल, ओके, ओनर जो आहे त्याला ती प्रॉपर्टी विकायला तयार झालेला नसेल, तर तो काय करणार, सूट फाईल करणार. कोणाच्या अगेन्स्ट द सेलर अँड द बायर. ठीक आहे, मग इथे फिजिकल पोझिशन जे आहे ते प्रॉपर्टीचं त्याला मिळावं याच्याकरता तो बेसिकली सूट जो आहे तो फाईल करत असतो. सो दिस वॉज ऑल अबाउट प्रिएम्प्शन, व्हॉट इज प्रिएम्प्शन अँड कोण एक्सरसाइज करू शकतात हे राईट्स. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लॉस ऑफ राईट ऑफ प्रिएम्प्शन बघू आणि प्रिएम्प्शन अंडर हिंदू लॉ. छोटासाच टॉपिक आहे, दॅट विल कवर इन द नेक्स्ट पार्ट.